नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे क्रंदन. कथा प्राची भारद्वाज. पियुषनं दोन्ही बॅगा विमानात चेक इन करून स्वतः आपल्या नवविवाहित पत्नीला हात धरून आणून सीटवर बसवलं. हनीमूनवर सगळंच कसं छान छान असतं ना. नवरा आपल्या बायकोची पर्सही स्वतःच सांभाळतो. ती दमली तर तिला उचलूनही घेतो. ती उदास आहे हे जाणवलं तर खंडीभर जोक सांगून तिला हसवायला बघतो. पियुष आणि कोकिळाचं लग्न ठरवून झालेलं होतं. नव्या लग्नाची नव्वाळी होती. एकमेकांकडे चोरून बघणं, हळूच हसणं, हात हातात घेणं हे सगळं त्यात आलंच. हनीमूनही खूप छान झाला. एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. एकमेकांच्या इच्छा अपेक्षा समजून घेतल्या. मत जाणून घेऊन मान दिला. कुटुंबियांची माहिती घेतली आणि छान संसार करण्याची वचनही घेतली. पियुषनं हनीमून ट्रिप सर्वार्थानं यशस्वी व्हावी म्हणून खूप श्रम घेतले होते. आपल्या आयुष्याचा जोडीदार उत्तम आहे याबद्दल कोकिळेच्या मनात कुठलाही संशय नव्हता. पियुष स्वतःचं काम मनापासून करत होता. भरपूर कष्ट करायचे आणि भरपूर पैसा मिळवायचा. काम प्रामाणिकपणे करायचं आणि खोटा पैसा घ्यायचा नाही. हेच वय कष्ट करायचं आहे. दमलो थकलो म्हणायचं नाही. चिडचिड करायची नाही. कोकिळानंही त्याची कमाई प्रेमानं अभिमानानं हातात घेतली. गरजेवर आधी खर्च करायचा. काही रक्कम शिल्लक टाकायची. उगीच मोठेपणाचा आव आणायचा नाही हे तिनं ठरवलं होतं. एक दिवस तिची मोलकरीण उशिरा आली. का ग उशीर केलास? तिने विचारलं. आपल्या अंगावरचे वळ व सुजलेला चेहरा दाखवत मोलकरीण म्हणाली, काय करू ताई, काल नवरा पुन्हा दारू पिऊन आला आणि तमाशा केला. स्वतः कमवत नाही, मला पैसे साठवू देत नाही. माझ्या पैशानं दारू पितो, आम्हालाच मारतो. पण तू सहन का करतेस? म्हणून म्हणतात थोडं शिकावं. राबून पैसा मिळवायचा अन वर मारही खायचा. आता नवरा छळतोय. मोठा झाला की मुलगा तेच करणार. कोकिळेला मोलकरणीसाठी वाईट वाटत होतं. त्यावर उपाय शोधायला हवा हे तिनं ठरवलं होतं. सायंकाळी पियुष घरी आल्यावर तिनं पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला. त्याचं पाणी पिऊन झाल्यावर तिनं त्याचा उजवा हात आपल्या पोटावर ठेवला. खरंच कोकी? आनंदून पियुषनं विचारलं. तू तर माझ्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे रंग भरलेस ग. आपल्या दोघांच्या संसारात तिसरा जीव येतोय याचा मला किती आनंद वाटतोय. तुला काय हवंय ते माग, मी देईन. तो आनंदून म्हणाला. मला जे हवंय ते सगळं तुम्ही मला दिलंय. आता मला काहीच नकोय. कोकिळाही खूप आनंदात होती. मला कोणी नातलग नाहीत. तुझी आता काळजी घ्यायला हवी. आपण तुझ्या आईची मदत घ्यायची का? पियुषने विचारलं. ती दोघं कोकिळाच्या माहेरी आली. माहेर तिचं गावातच होतं. आनंदाच्या बातमीनं कोकिळाच्या माहेरीही आई वडील प्रसन्न झाले. आईनं तर तऱ्हेची पक्वानं तयार करून लेकीला जावयाला जेवायला बसवलं. तेवढ्यात कोकिळाचे वडील 2 हातात दारूचे ग्लासेस घेऊन आले. बाबा, हे काय करताय? कोकिळेला राग आला. आश्चर्यही वाटलं. बाबांचं वागणं तिला आवडलं नाही. पियुषने म्हटलं, असू दे ग. त्यांनासुद्धा आजोबा होणार असल्याचं खूप आनंद झालाय. तेच सेलिब्रेट करतायत ते. तू शांत राहा. अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. पण त्यानंतर तर ही पद्धतच रूढ झाली. केव्हाही कोकिळाच्या माहेरी गेलं की सासरे जावई दारू प्यायचे. त्यामुळे कोकिळाला माहेरीही जावंसं वाटेना. पण या अशा अवघडलेल्या अवस्थेत तिला माहेरची मदतही गरजेची होती. बघता बघता कोकिळाचे दिवस भरले आणि तिनं जुळ्या बाळांना जन्म दिला. 1 मुलगा 1 मुलगी. त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं. दोघांच्या आनंदाला पारावार नव्हता. दोन्ही बाळांचं दोघं मिळून करायची. सुरुवातीला अवघड होत होतं, पण हळूहळू सगळं सवयीचं झालं.
दिवसा माझी बाळं मोठी होत होती. बाळाच्या बाळलीला दोघांना तृप्त करत होत्या. कामावरून परतल्यावर दोन्ही बाळांना खेळवणं हा पियुषच्या आयुष्यातील आनंदाचा भाग होता. कोकिळा देखील न दमता घरकाम व बाळांचे संगोपन उत्तम करत होती. एका सायंकाळी पियुष बाहेरून आला तेव्हा कोकिळाला दारूचा वास आला. ती दचकली. तिनं धसकून विचारलं, तुम्ही पिऊन आला आहात? अगं, तो मोहित आहे ना, त्याचं प्रमोशन झालंय, त्यानं पार्टी दिली. सगळेच मित्र पित होते. त्यांच्या अति आग्रहामुळे पियुष पटकन तिथून उठला आणि आपल्या खोलीत गेला. नंतर रोजच पियुष पिऊन घरी येऊ लागला. रोज नवं कारण असायचं. कोकिळा त्रस्त झाली. मनात अनामिक भीतीनं घर केलं. असं कसं चालेल पियुष? तुम्ही रोज पिऊन घरी येता. रोज कुठलं तरी कारण असतंच तुमच्यापाशी. मित्रांचं ठीक आहे हो, पण तुम्ही व्यसनी झाला आहात. सवय लागले तुम्हाला. इतक्या कष्टानं उभारलेला धंदा, आपला संसार, सगळ्यावर त्याचा परिणाम होतोय. दारू फार वाईट असते. कोकिळाला रडू फुटलं. नाव कोकिळा, पण बोलतेस कावळ्यासारखी कर्कश, चिडून पियुष बोलला. कोकिळाही चिडली. रोजचं पिऊन आल्यावर तुमचं कौतुक करायचं काय? रात्री दोघंही बोलले नाही, पण सकाळी लवकर उठून पियुषनं चहा केला. कोकिळेला उठवलं. हात जोडून तिची क्षमा मागितली. मला क्षमा कर कोकी. तुला आवडत नाही ना, मी आजपासून दारू सोडली, नाही पिणार यापुढे. आणि खरोखर तो प्रयत्न करू लागला. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. आणि स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.